नमस्कार, गुड मॉर्निंग, सकाळ. आणि ही आहे दृश्य हुंबरळी गावातील कोयना नगरमधील हुंबरळी गाव, जे कोयनेपासून 3 किलोमीटर बसलेलं एक टुमदार असं डोंगरावर बसलेलं खेडेगाव. विविध निसर्गाने नटलेलं, विविध डोंगरदऱ्यांनी नटलेलं, हिरवळीने नटलेलं हे गाव म्हणजे हुंबरळी गाव. या हुंबरळी गावातील ही काही दृश्य आहेत जे आपण पाहू शकता. अतिशय छान असं नयनरम्य दृश्य आहे. विशेष म्हणजे हुंबरळी गावातून कोयना धरणातलं जे पाणी साठ्याचं जे परिसर आहे ते आपण थेट पाहू शकता. काल पाऊस लागला, अतिशय छान असं या ठिकाणी आपल्याला हे दृश्य बघायला मिळते. खरंच अविस्मरणीय हा क्षण आहे, कारण इथे धुक्याने आच्छादलेला हा कोयना धरणाच्या डोंगरांवरचा हा जो परिसर आहे तो अतिशय सुंदर दिसत आहे. आणि ही सकाळची दृश्य आहेत. सकाळ अतिशय सुंदर आहे, खूप छान अशी सकाळ आहे ही. आणि या सकाळी आपण ही दृश्य बघू शकता. थेट कोयना धरणाची ही दृश्य आहेत आणि हुंबरळी गावातून आपण हे लाईव्ह बघताय. आपल्या इन्स्टा पेजला फॉलो करण्यासाठी विसरू नका. मी विजय कांबळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि इन्स्टा चॅनलमध्ये. आपण इन्स्टा, फेसबुक आणि यूट्यूब अशा तिन्ही गोष्टींनी मला फॉलो करू शकता. हे कोयना धरणाचं पाणी भारताच्या नकाशाप्रमाणे आपल्याला दिसत आहे, आपण पाहू शकता. तर ही जी या गावची जी निसर्गाची जी ही काही झलक आहे, ही झलक आज तुम्हाला मी दाखवत आहे. अतिशय छान असा हा परिसर आहे. खरंच खूप आनंदी सकाळ आहे. आणि हे कोयना माझ्या गावातील काही दृश्य आहेत आणि गावातील माझं घर आहे, त्या घराच्या शेजारची दृश्य आहेत. आणि हे गावचं माझं छोटंसं घर आहे. आणि या बाजूला हे माझ्या गावाचं घर आहे. म्हणजे हे माझा भाऊ इकडे आहे, वहिनी आहे. आणि अतिशय छान अशी सकाळ आहे. आणि हे सगळे आता आपल्या घरी चाललेले आहेत. मला गॉगल देत आहेत आणि बाईकवरती लावलेले हे समाज मंदिर आहे, विहार आहे. आणि पण डीजे नक्की चालू छे, पावसाने गोळ करू छे. आणि सगळं डोंगरावर बसलेलं गाव जे आहे ना ते अतिशय छान आहे. आता आपण जाऊयात काही पुढची दृश्य बघायला. तुम्हालाही पाहून छान वाटेल. हे निसर्ग सौंदर्य पाहण्यासारखं आहे. आणि हा जो काय माझ्या पाठीमागचा जो काय परिसर आहे तो निसर्गरम्य परिसर आहे. आणि इथे मी एक छोटीशी जी माझी कलाकृती सादर करणार, त्या कलाकृतीची काही दृश्य आहेत ती पाठीमागे आहेत. तर त्या कलाकृतीला तुम्हाला नक्कीच पाहायला आवडेल, नक्कीच तुमच्या समोर ती येणार आहे. त्यासाठी हे काही फुटेज मी या ठिकाणी गोळा करत आहे. आणि खरंच छान वाटते. सकाळ एकदम छान आहे. पाहू शकता पाठीमागचा हा जो परिसर आहे. आणि सकाळी हे चालत जाताना ही सगळी दृश्य टिपताना अतिशय आनंदी वातावरण आहे. प्रसन्न वाटते, अगदी छान वाटते. खूप छान आहे. बघू शकता तुम्ही ही वाट आहे, त्या वाटेने मी चालत आहे. आणि पाठीमागचं जे दृश्य तुम्हाला दिसते हे वाटेवरून येणारं दृश्य आहे. आणि खरंच आभाळसुद्धा दिसतं आहे. सकाळचं वातावरण आहे. पाहू शकता आपण. ही आता एक दुसरं वाट आहे तिकडे जाण्यासाठी, जिकडे मी लोकेशन बघतो आहे ज्या छोट्याशा मूवीसाठी. त्या लोकेशनला जाण्यासाठी ही एक वाट आहे, पाऊलवाट. त्या पाऊलवाटेने आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल की जे लोकेशन मला पाहायचं आहे इथे ह्या वाटेने पुढे जाता जाता मग आपल्याला हे दृश्य पाहायला मिळतं. आणि खरंच छान अशी पाऊलवाट आहे. लहानपण आमचं ह्या वाटेने गावात आम्ही ये जा करत असे या वाटेने. आता काहीसं ही वाट कोणी वापरत नाही आहे. रस्त्याने सगळे ये जा करतात. आणि हे खाली पाहू शकता या ठिकाणी हे निसर्गाचं सौंदर्य, झाडं आहेत. आणि हे डोंगर दिसते समोर, त्या ठिकाणी हा मारुती गावची काही घरंही सुद्धा दिसत आहेत. आणि खरंच हे अतिशय नयनरम्य दृश्य आहे. सकाळ सुंदर आहे. अतिशय सुंदर अशी दृश्य तुम्हाला मी दाखवत आहे. तुम्हालाही पाहून खूप छान वाटत असेल. चला तर लाईक करा, फॉलो करा.